हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर बघा, इथं हा 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। तर इथं मी कटिंग करून घेतलेले आहे आणि व्यवस्थितपणे इथं अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेतलेले आहे। बघा, इथं अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं जॉईंट करायचं त्याचा व्हिडिओ मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेला आहे। तुम्ही पाहिला नसेल तर तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर बघा, ब्लाऊज घातल्यावरती जो पफ राहतो प्रिन्सेस कट ब्लाऊजचा तो व्यवस्थित बसत नाही, पुढचा गळा गोल येत नाही। तर बघा, काखेमध्ये घातल्यावरती फिट होतं, तर तसं होऊ नये। हुकलूक पट्टी असते ती खालीवर होते, तर त्याच्यावरती आपण इथे एकदम सोप्या पद्धतीमध्ये पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, इथं प्रिन्सेस कटची ती कटोरी आहे ती खालच्या साईडला ठेवलेली मी, सरळ बाजू आहे ती, आणि त्याच्यावरती साईड पीस आहे ते उलटा बाजू करून ठेवलेले आहे। आणि अर्ध्या इंचावरती इथं जसं राऊंड आहे तसंच इथं थोडं थोडं असं धरत आपल्याला काय करायचं, शिवून घ्यायचं इथे। हे बघा, या पद्धतीने अर्ध्या इंचावरती शिवून घ्यायचं आहे, ओढायचं नाही आहे। जसं आहे तसं ठेवून इथं गोल फिरवत थोडं थोडं व्यवस्थितपणे इथं फिनिशिंग साईज शिवून घ्यायचं आपल्याला। बघा, व्यवस्थित पफ आलेला आहे ब्लाऊजला। तर अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते मी पफ येण्यासाठी। आता बघा, इथं हे दोघं टोक आहेत ते एकमेकांवरती ठेवायचे, व्यवस्थित करून असं ठेवून घ्यायचं आहे। बघा, आता हे जे ट्रिक सांगते तुम्हाला ते तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजला प्रत्येक मापासाठी यूज करू शकता। तर बघा, इथं शिलाई इथं दिसते बघा, शिलाई मारली आपण, दोघं पार्ट जॉईंट केले, तिथून आतमध्ये इथं आपल्याला 2 इंचावरती मार्क करायचं आहे बघा। आणि तिकडच्या साईडला पाव इंच इथं अंतर घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तिरकस अशी डबल टिप टाकून घ्यायची। तर हे 2 इंच आपण माप टाकलं इथे, तुम्ही 36 पासून तर 42 पर्यंत मापांसाठी यूज करू शकता। आणि पुढचे जे आहेत 4 माप, म्हणजे लहान साईज असेल तर त्यांना 1.5 इंच घ्यायचं आहे। तर बघा, इथं आता या पद्धतीने क्रॉसपट्टी सुद्धा आपण इथं आता जॉईंट करून घेऊया आपण। आता शिलाई मारलेली बघा गोलमध्ये, तिला आपल्या साईडकडे वाळायची आहे, मग क्रॉसपट्टीला टिप मारायची आहे अर्ध्या इंचावरती। हे बघा, किती छान पफ आलेला आहे ब्लाऊजला। आता या साईडला बघा, एक्स्ट्राचं दिसतंय पार्ट आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि डबल टिप टाकून घ्यायची आहे। तर प्रिन्सेस कट ब्लाऊज पूर्ण कसा शिवायचा फिटिंग सहित, तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। बघा, इथं आता डाव्याकडील बाजूकडे आपल्याला जो पार्ट आपण त्या उजव्याकडील बाजूकडे शिवला त्याच पद्धतीने या साईडचं सुद्धा आपल्याला तसं शिवून घ्यायचं आहे। खालच्या साईडला प्रिन्सेसची कटोरी ठेवायची आणि वरच्या साईडला साईड पीस जे आहे ते उलटं करून ठेवायचं आहे। आणि गोल असं फिरवत फिरवत थोडं थोडं आपल्याला अर्ध्या इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच सोपी पद्धत आहे आणि पफ वगैरे एकदम व्यवस्थित येतो। किती मोठं म्हणजे मापाचा ब्लाऊज असेल तरी व्यवस्थित पफ येतो। हे बघा, डबल टिप टाकून घ्यायची। आता त्या साईडला जसं आपण केलं त्याच साईडला त्याच पद्धतीने या बाजूला सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला। हे बघा, दोघं टोक एकमेकांवरती ठेवायचे, 2 इंचावरती इथं मार्क करायचं आहे। हे बघा, या पद्धतीने, आणि पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, व्यवस्थितपणे पफ दिसतोय बघा तुम्ही। इथं आता क्रॉसपट्टी काय केली बघा, हे खालचं जे आपण जॉईंट केलेले शिलाई मारलेली दिसते ती व्यवस्थित ठेवायची आणि अर्ध्या इंचावरती इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, व्यवस्थितपणे। तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं अस्तर कसं जोडायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी। आणि हे तुम्हाला या ब्लाऊजची डिझाईन दिसत असेल तर डिझाईन असेल तर ब्लाऊज कसा कटिंग करायचा, जेणेकरून कटिंग म्हणजे शिवून झाल्यावर पुढचा आणि मागचा जो पार्ट राहतो त्याच्यावरती डिझाईन सारखीच येण्यासाठी मी काय ट्रिक सांगितली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता। आता बघा, इथं आपण हुकलूक पट्टी लावून घेणार आहेत। तर इथं बघा, पाठमागचा गळा शिवला होता, त्याची अस्तरचे कापड उरलेले डेली यूजचे साडीचं कापड होतं, त्याच्यामुळे
मी इथं अस्तरचा वापर करते। तर साधारण 2 इंचाची पट्टी डबल फोल्ड केलेली ही। तर इथं या पद्धतीने बघा कट करून घ्यायची, मध्ये वाळायची। हे बघा फोल्ड करून घ्यायची, 2 इंच आली बघा। आता ब्लाऊज हे या पार्टला उलट साईड करून ठेवायचं आहे आणि कोपऱ्यावरती म्हणजे पाव इंचचं अंतर सोडून आपल्याला काय करायचं आहे, टीप मारून घ्यायची आहे। हे बघा पट्टी जोडताना एकदम व्यवस्थितपणे घाई न करता जोडायची आहे। त्याच्यामुळे काय होतं की आपलं गळा जेव्हा आपण शिवतो पुढचा गळा राहतो तर तो व्यवस्थित येत नाही। तर हे बघा या पद्धतीने आता 1 इंचचं अंतर म्हणजे 1 इंच मोजून घ्यायची पट्टी। हे बघा व्यवस्थितपणे आणि या पद्धतीने प्रेस करून टीप मारून घ्यायची इथं मध्यभागी। तर मी कस्टमरचे ब्लाऊज याच पद्धतीने शिवते। तर हे ब्लाऊज पहिल्यांदा शिवायला दिलं होतं तर ते एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसलं त्यांना। हे बघा पफ वगैरे व्यवस्थित आलेला आहे। आता दुसऱ्या साईडचं सुद्धा त्याच पद्धतीने करूया आपण। हे बघा इथं 1.5 इंचाची किंवा 2 इथं 1 इंचाची तुम्ही 1.25 इंचाची पट्टी घेऊ शकता इथं। हे बघा आता सरळ बाजू करून ठेवलेली आहे आणि इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे आणि टीप टाकून घ्यायची आपल्याला। हे बघा आता वरच्या बाजूने काय करायचं आहे, परत आपल्याला दाब टीप टाकायची आहे, म्हणजे परत एक टीप टाकून घ्यायची। आता ही पट्टी जी आहे ती मध्ये आपल्याला फोल्ड करायची आहे। हे बघा आणि कोपऱ्यावरती टीप मारायची, खालच्या साईडला डबल टीप करून शिलाईन लॉक करायची, जेणेकरून उसवणार नाही ती। वरच्या साईडला नाही केलं तरी चालेल, कारण वरती आपण अजून पट्टी जोडणार आहेत, पायपिंग किंवा पट्टी जोडू शकतो इथं। हे बघा एक्स्ट्राचं पार्ट आहे ते कट करून घ्यायचं। आता बघा गळा गोल येत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं बघा, या पद्धतीने दोघं पार्ट आपले शिवून झाले की पट्टी लावून झाली की एकमेकांवरती ठेवून पाहायचं आहे। जर एखादा पार्ट जर तुम्हाला खालीवर दिसत असेल तर बघा खडूने तुम्ही मार्क करायचं, गोल असा आकार देऊन द्यायचा। हे बघा ही एक पद्धत आहे। तिच्याने तुम्हाला अजून एक माझी पद्धत सांगते मी वेगळी। तर बघा या पद्धतीने एकमेकांवरती दोघं पार्ट ठेवायचे आणि खालच्या साईडला बघा अर्धा इंच वरती असं मार्क करून आकार देऊन द्यायचा आहे। तर तुम्ही इथं मापाचा ब्लाऊज असेल तर ते हुक पट्टीचं ते ठेवून तुम्ही इथं मार्क करू शकता। तर हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं। बघा गोल आलाय गळा। आता इथं बघा आपल्याला इथं पायपिंग करायची आहे तर फक्त गळपट्टी लावायची आहे। तर इथं मी 1.25 इंचची पट्टी घेतलेली आहे आणि तुकडे होते त्याच्यामुळे जॉईंट केले मी। आता इथं बघा पुढचा जो गळा आहे तिथून आपल्याला अर्धा इंच सोडायचा आहे आणि टीप टाकायची आहे पाव इंचावरती। ओढायचे नाही आहे, जसं आहे तसं हलक्या हाताने ठेवायची आणि टीप टाकून घ्यायची आहे। हे बघा व्यवस्थितपणे टीप टाकून घ्यायची। एक्स्ट्राचा पार्ट दिसतो तर कट करून घ्यायचा या पद्धतीने। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा पट्टी जॉईन करून घेतली आणि छोटे छोटे कट मारून घेतलेले आणि नखाने थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून आपण पट्टी जेव्हा तिकडे फोल्ड करू ती व्यवस्थित पलटवली जाईल। हे बघा नखाने प्रेस केल्यावर काय होतं की या साईडला बरोबर येते ती। आता तुम्ही इथं एकदम कोपऱ्यावरती पण टीप मारून हात शिलाईन करू शकता या पट्टीला किंवा पायपिंग करू शकता। तर मी बघा कस्टमरचे ब्लाऊज या पद्धतीने शिवते, अर्जंटचे राहिले तर मग वेळ भेटत नाही हात शिलाईन करायला। तर या पद्धतीने बघा एकदम आपण कोपऱ्यावरती एकदम फिनिशिंगमध्ये टीप टाकून घ्यायची आहे आणि पुढे आपण अर्धा इंच कापड सोडलेला होता तो मध्ये फोल्ड करायचा, टीप टाकून घ्यायची आहे। बघा किती फिनिशिंगमध्ये आपली इथं गळपट्टी आहे ती शिवून झालेली आहे। दुसऱ्या बाजूचं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला पट्टी इथं गळपट्टी आहे ती शिवून घ्यायची आहे। तर बघा इथं पट्टी इथं शिवून घेतलेली म्हणजे पट्टीला जॉईंट दिलाय तिथं व्यवस्थित नखाने प्रेस करायचं, व्यवस्थित पकडायचं आणि शोल्डरच्या पासून आपण तिथून शिवायला ही पट्टी सुरुवात करायची आहे।
ओढायची नाही आहे, जशी आहे तशी ठेवून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये इथं शिवून घ्यायची आहे, 1/2 इंचचं अंतर सोडून. तर खूप सोपी पद्धत सांगितली आहे मी इथं, जेणेकरून जे नवीन शिकणारे त्यांना सुद्धा सहज जमेल. व्हिडिओ बघून हे बघा या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. आता बघा इथं कट करायच्या अगोदर काय करायचं, जो पहिला आपण पार्ट शिवला होता त्याला व्यवस्थित ते पार्टवरती ठेवून व्यवस्थित चेक करायचं आहे की पट्टी जी आपण शिवतोय ती खालीवर होते की नाही ते. मगच इथं काय करायचं आहे, कट मारून आपल्याला गळपट्टी आहे ती शिवून घ्यायची आहे. हे बघा छोटे छोटे कट द्यायचे, नखाने प्रेस करायचं आणि अर्धा इंच कापड आपण वरती सोडला होता बघा, तो मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं टिप टाकायची आहे. शिलाई लॉक करायची. हे पहा, तर इथं मी खूपच सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.